नमस्कार मित्रांनो, सासवडमध्ये आज मैदान होते. बकासूरचा पैरा कंदूरचा राजा नाही आहे, तर बकासूरचा पैरा कोण आहे? बकासूरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये यूट्यूब चॅनल आहे त्यांचा. बैलगाड्याच्या शर्यतीचे व्हिडिओ ते बनवत असतात. स्वतः विशाल मोरे यांचा जो नंदी आहे तो आपल्याला बकासूरसोबत पाळताना दिसणार आहे आणि त्यांच्या सहकार्यांचा आहे. विशाल मोरे त्यांचे सहकारी असतील, त्यांचे मित्र असतील. त्यांचा नावाचा नंदी आहे, लक्षा नावाचा नंदी आहे. लक्षा आणि बकासूर ही जोडी आपल्याला सासवडच्या ओपनच्या मैदानामध्ये आज पळताना दिसणार आहे. संबंध महाराष्ट्र बघेल हा लक्षा नक्की कुठला आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे जो बकासूरसोबत नंदी पळतो तो कायम उजेडामध्ये येतोच आणि त्या नंदीची सुद्धा खासियत आहे, तो सुद्धा एक चांगला नंदी पळतो. दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे. परंतु काय होतं, शेवटी प्रकाश झोतामध्ये नाही आहे, परंतु आज तो सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण 13 देशामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं. त्या 13 देशामध्ये आज बकासूरचा पैरा त्या लक्षासोबत आहे. हा लक्षा स्वतः यूट्यूबर विशाल मोरे यांचा आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. आणि आज बघूया त्या बैलाचा पळ कशा पद्धतीनं होतो आहे. काय वाटतं आहे तुम्हाला? मला वाटतं आहे आज ही गाडी 100% फायनलमध्ये गुलाल 100% घेईल, कारण की तो नंदी जो आहे त्याचा मी पळ बघितलेला आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी बघितलेला आहे. परंतु काही लोकांनी त्यांना माहीत नसेल हा लक्षा नक्की कुठला आहे, काय आहे. शेवटी आपण बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काम करतो, त्याच्यामुळे आपल्याला माहितीच आहे की हा बैल काय चांगल्या पद्धतीनं पळतो. तो त्याचं स्पीड जे आहे ते तळातून खूप जास्त आहे आणि तोंडालासुद्धा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. आज बक्या आणि लक्षा ही गाडी 100% गुलाल मिळवणार तर मिळवणारच. बघूया आज बकासूर कशा पद्धतीनं फॉर्ममध्ये येतो आहे. सगळ्यांनाच एक पैरा काल मी सांगितला होता कंदूरचा राजा, परंतु काही कारणास्तव हा पैरा जो आहे तो कॅन्सल झालेला आहे. आणि परंतु मी तुम्हाला सांगितलं 50% हा पैरा होऊ शकतो, 80% होऊ शकतो, परंतु ते 10-20% असतो. तो शेवट बकासूरचा पैरा मैदानामध्येच केल्यानंतर समजतो. मी वारंवार सांगतोय सगळ्यांना. परंतु आज जो आहे तो विशाल मोरे यूट्यूबर यांचा जो लक्ष आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा लक्ष आहे तो आपल्याला आज पळताना दिसणार आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र ज्याच्या पळण्याने सलग 12 वेळा हिंद केसरीचा मान पटकवलेला, रुस्तमे हिंद केसरीचा मान पटकवलेला, खूप सारी मैदानं अनेक अंधारातील नंदी उजेडात आणलेला असा हा बकासूर बैल आज मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. आज कशा पद्धतीनं लक्षा आणि बाक्याची जोडी पळते बघूया. लक्षा हा नंदी जो आहे तो एकदम चांगला परफेक्ट आहे. त्याचा पैरा जो आहे तो चांगलाच केलेला आहे मामांनी आणि विशाल मोरे यांनी. आणि आज बघूया कशा पद्धतीचं हे नियोजन जे आहे ते आखण्यात येतं आहे. आज संबंध महाराष्ट्र बघेल बकासूर कोणत्या गटामध्ये पळेल. लाईव्ह लॉट जे आहेत ते मैदानामध्येच आता काढले जातील आणि बकासूर त्या मैदानामध्ये आलेला आहे. त्या बैलाला संबंध महाराष्ट्राला बघायची खूप इच्छा आहे. आज रविवार आहे, सगळ्यांनी आनंद घ्या. हा लक्षा जो आहे तो विशाल मोरे यांचा आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. मी वारंवार सांगतोय, कारण की माहिती मिळाली मला अशी की हा पैरा जो आहे तो होणार आहे आणि हेच जोडी पळणार आहे, 100% पळणार आहे. महाराज कुठल्या मैदानामध्ये पळतोय? महाराज भोरच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला, जर कोण लाईव्ह लॉट जर मैदानाचे बघत असतील किंवा जर निघाले असतील तर ते बकासूर कुठल्या गटामध्ये पळेल. जर लाईव्ह लॉट जर निघाले असतील तर त्या ठिकाणी बकासूरची चिठ्ठी जी आहे ते 1 ते 20च्याच गटामध्ये पळताना आपल्याला दिसणार आहे. आणि बघूया आज पुन्हा एकदा हा लक्षा आणि बकासूर ही जोडी गुलाल मिळवेल का? कुणाला काय वाटते सांगा कमेंट्समध्ये. या बैलाकडे प्रचंड स्पीड आहे, परंतु काय होतं, काही नंदी ज्या असतात ते प्रकाश झोतामध्ये येत नाहीत, अनेक पैड्यांना अडचणी येतात. त्याच्यामुळे आज हा एक योग जुळून आलेला आहे. आज रविवार आहे आणि आज खंडोबाचा वार आहे. आज खंडोबाला एवढं साकडं करतो हा लक्षा जो आहे तो आज गुलालामध्ये दिसू दे. बकासूरला एवढीच माझ्याकडून बकासूर आणि लक्षाला एवढीच माझ्याकडून एक विनंती आहे, दोघांना चांगला पळ दाखवा. मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये बकासूर कळतोयच, परंतु एक तुम्ही बघितलं एक यूट्यूबर म्हणून ते बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांना आज त्यांचा दावणीतला लक्षा नावाचा नंदी आहे तो आज बघूया कशा पद्धतीनं. घरामध्ये मांजर थोडंसं ओरडते, त्याला जरा दूध ठेवतो. काय होतं, मांजर असलेलं घरात कधी बी चांगलं असतं. आणि आज बकासूर कशा पद्धतीनं कामगिरी पार पाडतोय लक्षासोबत सगळ्यांच्याच
लक्ष जे आहे त्या लक्षावरती लागले. हा लक्षा कुठला आहे त्याचा पळ बघायचे सगळ्यांना. बघूया STC लाईव्हवरती हे मैदान आपल्याला लाईव्ह दिसणार आहे. धन्यवाद.